ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त विकला जाणारा पदार्थ म्हणजे बिर्याणी. पण आता याच बिर्याणीचा झोल बघून आयकर विभागाला घाम फुटलाय. हैदराबाद मधील 3 अतिशय प्रसिद्ध बिर्याणी ब्रँड सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये 30हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हे प्रकरण इतक्या मोठ्या आकड्यांपर्यंत पोहोचेल. हा घोटाळा बिर्याणी बनवताना नाही तर बिल बनवताना झाला आहे. हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉइंट ऑफ सेल या सॉफ्टवेअर मध्ये बल्क डिलीट नावाचे एक स्पेशल फीचर होते. विक्रीचे रेकॉर्ड डिलीट केल्यामुळे खरी उलाढाल कागदोपत्री कमी दिसायची, ज्यामुळे त्यांना कमी टॅक्स भरावा लागायचा. म्हणजे जर हॉटेलमध्ये 100 प्लेट बिर्याणी विकली गेली तर सिस्टीम मध्ये फक्त 10 प्लेट दाखवल्या जायच्या. उरलेल्या 90 प्लेट्सचा पैसा थेट खिशात. IT विभागाने तब्बल 60 TB डेटा जप्त केलाय. हॉटेलवाल्यांनी हा डेटा डिलीट केला असला तरी सॉफ्टवेअर कंपनीकडे असलेल्या क्लाउड स्टोरेज वरून हा घोटाळा उघडकीस आलाय. अजून आयकर विभागाकडून ऑफिशियल स्टेटमेंट यायचं आहे. पण प्राथमिक अंदाजानुसार 2019 पासून आतापर्यंत देशभरात अशा पद्धतीने 70,000 कोटी रुपयांची उलाढाल लपवण्यात आली आहे. त्यात तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये 5,000 कोटीचा घोटाळा आहे. देशभरातील हजारो हॉटेल्स या सॉफ्टवेअरचा वापर करून कर चोरी करत असल्याचा संशय आहे. बिर्याणीच्या या काळ्या बाजाराबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच जबरदस्त अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.